एरर काय होता की MySQL is not recognized as an internet or external command. म्हणजे याचा अर्थ असा की हा एरर येतो म्हणजे MySQL इन्स्टॉल आहे पण सिस्टीम मध्ये ऍड्रेस माहित नाही. तर आपल्याला दोन वे आहेत की तो एरर सॉल्व्ह करण्याकरता आपण इथं सर्च बार मध्ये येणार आहोत. इथं ENV म्हणजे आपल्या सिस्टम मध्ये आपण जाऊन सिस्टम इन्व्हायरमेंटल व्हेरिएबल मध्ये आपल्याला आपला पाथ सेट करावा लागेल. ENV आल्यानंतर इन्व्हायरमेंटल व्हेरिएबल वर क्लिक करेन. त्यानंतर सिस्टम व्हेरिएबल येथे येऊन मी पाथला क्लिक करेन. पाथला क्लिक केल्यानंतर मी इथे न्यू किंवा एडिट इथे करून माझा तुम्ही पाहू शकता की हा पाथ मी ऑलरेडी इथे हे केला आहे. तुम्ही इथे एडिट करून नवीन पाथ ऍड करू शकता किंवा अपडेट करू शकता. नवीन पाथ जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही ते नवीन पाथ तुमचा टाकू शकता. त्यानंतर तुम्ही ओके नंतर ओके या बटनला क्लिक करून तुमचा अशा पद्धतीने पाथ तुम्ही ते पाहू शकता की तुमचा हा पाथ सेट झाला आहे. त्यामुळे तुमचा हा एरर तुम्हाला मिळणार नाही. आणि सेकंड वे CMD ज्या टायमाला तुम्ही ओपन करता आणि तो तुम्हाला MySQL इज नॉट रिकॉग्नाइज्ड हा एरर येतो त्या टायमाला तुम्हाला तुमच्या फाईल एक्सप्लोरर मध्ये जाऊन सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम फाईल मध्ये MySQL फोल्डर मध्ये MySQL सर्व्हर आणि त्याच्यानंतर बिन पर्यंतचा पाथ हा तुम्हाला चूज करावा लागेल. हा पाथ कशा पद्धतीने आपण MySQL मध्ये सेट करणार आहोत ते पाहूया. चला तर मी नवीन एक CMD प्रॉम्प्ट ओपन करेन. ओके तर आपल्याला पहिल्यांदा डायरेक्टली सी मध्ये जावं लागेल. तर cd डॉट हे त्याची आपली कमांड आहे. आपल्याला चेंज डायरेक्टरी सी मध्ये चेंज आणि डी मध्ये डायरेक्टरी. आपण ह्या डायरेक्टरी मध्ये सी या डायरेक्टरी मध्ये आलो आहे. त्याच्यानंतर आपण CD मध्ये चेंज डायरेक्टरी आणि जर आपल्याला ऍड डायरेक्टरी करायचा असेल तर तो पाथ आपण इथे कंट्रोल V पेस्ट केला. त्यानंतर एंटर. तुम्ही पाहू शकता हा पाथ ऍड झाला आहे. त्यानंतर तुम्ही MySQLच्या त्या कमांडचा यूज करून P पाहू शकता की वर्क करत आहे. तर आपला MySQL अशा पद्धतीने पण आपण रन करू शकतो CMD चा यूज करून. आता तर MySQL U म्हणजे युजर, रूट म्हणजे डिफॉल्ट ऍडमिन युजर असतो तो आणि P म्हणजे पासवर्ड प्रॉम्प्ट असतो. तर हे आपल्या पहिली कमांडचा यूज करू. बाय डिफॉल्ट जे MySQL ने डेटाबेस आपल्याला दिला आहे ते पाहायचं आहे. तर आपण अशा पद्धतीने शो databases एंटर. ओके सॉरी आपल्याला शो डेटाबेस टाकावं लागेल आणि त्याच्यानंतर सेमीकॉलनचा यूज करावा लागेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की MySQL ने बाय डिफॉल्ट चार डेटाबेस दिला आहे. त्यामध्ये स्टुडंट हा डेटाबेस मी ऑलरेडी तयार केलेला होता. इन्फॉर्मेशन स्कीमा, MySQL, परफॉर्मन्स स्कीमा आणि सिस हे डेटाबेस MySQL ने आपल्याला प्रोव्हाइड बाय डिफॉल्ट केलेले आहेत. तर हे आपण पाहू शकता की आपण कमांड प्रॉम्प्टचा यूज करून अशा पद्धतीने आपण डेटाबेस मध्ये एंटर करू शकता आणि कमांड प्रॉम्प्टच्या मदतीने आपण क्वेरी करू शकतो. तर आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की आपल्या सिस्टीम बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण कसे पाहिजे. तर आपण पाहूया की आपण आपल्या सिस्टीमची इन्फॉर्मेशन कशी पाहणार आहोत. तर बॅकवर्ड स्लॅश ES. ओके तुम्ही पाहू शकता तुमचा करंट युजर जो आहे तो लोकल होस्ट
मधला रूट आहे आणि तुमचा जो पोर्ट आहे बाय डिफॉल्ट जो पोर्ट आहे तोच आपण यूज करत आहे. याच्यामध्ये आपण इन्स्टॉलेशन करताना काहीही चेंजेस नाही केले आहे आणि अपडेट टायमिंग पण पाहू शकता. आणि त्यानंतर जर तुम्हाला हेल्प स्टेटस कमांड झाली, आपण स्टेटस कमांड पाहिजे. त्यानंतर जर आपल्याला हेल्प पाहिजे असेल तर आपण बॅकवर्ड स्लॅश एच चा यूज करून आपण हेल्प घेऊ शकतो किंवा बॅकवर्ड स्लॅश क्वेश्चन मार्कचा यूज करून आपण पण हेल्प घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण जर आपल्याला गरज लागेल तर आपण हेल्प घेऊ शकतो. किंवा त्याकरता एक कमांड आहे हेल्प शो. ओके, तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हेल्प शो थ्रू पण आपण हेल्प घेऊ शकतो. ओके, तर आता आपण पाहणार आहोत माझा पहिला डेटाबेस कसा क्रिएट करायचा. क्रिएट एक आपल्याकडे कीवर्ड आहे, त्याच्यामध्ये आपण एक डेटाबेस क्रिएट करून पाहणार आहोत. क्रिएट डेटाबेस. स्टुडंट घेतला, त्यानंतर आपण ओके टेक विथ राम. टेक तुम्हाला तुम्ही पाहू शकता की ऑब्लिक क्वेरी रन झाली आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपण आपला डेटाबेस शो डेटाबेस बेसिस कमांडचा यूज करून पाहू शकता की टेक विथ राम आपला डेटाबेसची एंट्री त्या डेटाबेसमध्ये झालेली आहे. आणि अशा पद्धतीने आपण आपला डेटाबेस आपण तयार केला आहे. त्यानंतर आपल्याला हा डेटाबेस आपल्याकडे ह्या डेटाबेसमध्ये टोटल 6 डेटाबेस आहेत. तर हा 6 डेटाबेसमधून चूज कसा आपला डेटाबेस करायचा आणि त्याच्यावर जर काम करायचं असेल तर आपण कशा पद्धतीने काम करू शकतो हे पाहूया. आपण यूज या कीवर्डचा आपण यूज करणार आहोत. आणि त्याच्यानंतर टेक विथ राम. तुम्ही पाहू शकता डेटाबेस हा चेंज झाला आहे. आपण टेक विथ राम या डेटाबेसमध्ये काम करण्याकरता तयार झालो आहे, रेडी आहोत किंवा करू शकतो. तर हे झालं. सेम डेचा यूज करून आपण कमांड कशा रन करू शकतो, क्वेरी कशी रन करू शकतो. आपल्याकडे जीयू इंटरफेस म्हणजेच वर्कबेंच मायस्क्वेलने दिलेली असते. त्यानंतर तुम्ही येथे कनेक्शन मायस्क्वेल सोबत कनेक्शन तयार करू शकता. हे बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिकली मायस्क्वेलने कनेक्शन एक बनवून दिलेला आहे. तुम्ही हे पाहू शकता. त्यामध्ये पण आपण सेट केला आहे तो पासवर्ड ही सेट करून. हे माझे कनेक्शन मी इथं तयार केलो आहे. तुम्ही इथं जाऊन मायस्क्वेल कनेक्शन बनवायचं असेल तर तुम्ही स्टार प्लस याच्यावर क्लिक करून इथं तुमचे कनेक्शनचं नाव जशा पद्धतीने माय कनेक्शन या पद्धतीने मी टाईप केलं आहे त्या पद्धतीने तुम्ही टाईप करून ओके करू शकता. त्यानंतर तुमचा कनेक्शन बनेल. त्याच्यानंतर तुम्ही ओपन करून त्याच्यामध्ये पासवर्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस मिळून जाईल. आणि तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे स्टुडंट जो मी CMD थ्रू डेटाबेस तयार केला. त्याच्यामध्ये टेबल्स, व्ह्यू, स्टोर प्रोसिजर, फंक्शन हे आपल्याला फीचर्स मिळून गेले आहेत. त्याच्यानंतर सिस हा बाय डिफॉल्ट जो मायस्क्वेलने आपल्याला प्रोव्हाइड केलेला डेटाबेस आहे. आणि त्यानंतर आपण टेक विथ राम हा आपण डेटाबेस आपण स्वतः मॅन्युअली बनवला आहे CMD थ्रू. अशा पद्धतीने मित्रांनो
आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये माय एसक्यूएल मधील कमांड कशावर होतात आणि कशा क्वेरी एक्झिक्यूट करायचं हे आपण पाहणार आहोत. तर तोपर्यंत बाय बाय.